नमस्कार भावना बहिणींनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. का मी गेले होते काल माझ्या बहिणीच्या डेट झाली होती घरामध्ये. झाल्यावर आता 2 दिवस तर आम्ही गेलो नाही. ते फाशी घेतलेलं होतं. डेट कालही हे खराब झाली होती अवस्थेत तिची, म्हणून का आम्ही गेलो नव्हतो बघा. मग काल जाऊन भेटून आले. दिवस गेला तिकडंच. व्हिडिओ काय घालणं झालं नाही. 3-4 दिवस झाला मी व्हिडिओ घालत बघा. आज घातली मी व्हिडिओ, आजपासून घातली. असं माणूस होता की लय 2-3 लेकरं, आता दोन्ही पूर्वाची लग्न केल्यात, पण 18-18, 20-20, 19 वर्षाची मुलगी आहे, तिचेच लग्न केल्यात. का करावं, दारू पिऊन असं केलं होतं बघा त्यानं. सुख दुःख हे सगळ्यालाच आहे. मला बी आहे, तुम्हाला बी आहे, सगळ्यालाच आहे बघा सुख दुःख. पण काय करावं, ही थोडे लोक आहेत समजूनच घेत नाहीत ह्या गोष्टीला. असं घडलाले बघा. समजून घ्यावं, वेळ राजा नका हे करून घ्यावं, समजून घ्यावं. आता ही काय मरण्याची टाईम नव्हतं बघा. त्यानं लय झालं, 40-45 वर्षाचं माणूस होता. लय बी वयस्कर नव्हतं का, आणि कमी वयाचं होतं. बायको रडते, लेकर रडत्यात. काय त्यांचं रडून काही फायदा नाही, काय नाही. टाईम राजा नका समजायचं बघा. कोणत्याही गोष्टी दारू पिण्यामध्ये वेळ घालवायचं नाही. आज दिवस गेलेला उद्या आपणाला येत नाही. एक बार मरून गेल्यावर माणूस पुन्हा मिळते का सांगा. दारुडं बी नवरा असेल तर आपल्या पदरात पडेल तर झापून घ्यावं लागत. त्याला येणारा राखावं लागत. का म्हणते का नाही, त्यानं का बोलते विचार करावा लागत. उगो दारुडा नवरा बी आहे म्हणून आपण बघणार ते राहिल्या हो का, अशा होत्या गोष्टी. तिनं बघितलीच नाही. तिनं असं मध्ये झोपलेला, त्यानं बघितलीच नाही तिनं. अशी गोष्ट झाली. जरा उठून तिनं रात्रीची टाईम होतं, 12-1चं टाईम होतं, त्यानं तसं करायचं. दारातच झाड होतं, पण दारात झाडालाच केलं, पाशी घेतलं तर. तिनं जरा उठून बघतो ती हे करत होती तर ते राहत होतं माणूस. त्याला काही पण होत नव्हतं. तिला अशी कशी झोप लागली का माहिती काळाची. नवरा बहीर गेलेला माहिती नाही, आलेलं माहिती नाही. आता माणूस हे कोणी काला घरात लघवीला गेलं, ह्याला गेलं, बघतायच की सारखं. लघवीला चालला का, कुठं चालला, बाहेर चालला का, बघतायच माणूस. पण तिनं रोज बोलतो ते पण, बघतो ते पण त्या दिवशी बघितलंच नाही. अशी झोप लागली तिला की त्यानं बाहेरून कवाड लावलं. अशी घटना घडते आहे. आपण सगळ्या गोष्टीवर ध्यान ठेवावं लागतं बघा. कुठं का हुरले आपल्या संसारात, का नाही, कुणाला का हुरले, कोण का कराले, ह्या गोष्टीचं लक्ष ठेवलं तर मग काय तर का करता ते जिंदगीचा का फायदा सांगा. आता 2-3 लेकरं आहेत, बायको बी 35-40 वर्षाच्या मधली आहे. झालं, गेला निघून सोडून. कुणाचं बी असं होणी बघा, सख्या दुश्मनाचं बी होणी बघा. असं कुणाचं बी चांगलं राहावं वाटतंय आपणाला तर. सगळं त्याचं मनचं प्रश्न होतं. त्यानं काय वेडं नव्हतं तेवढं बी असं केलं. ब्लॉक व्हिडिओ तर बघा आता लय दिवस झालं घालणं होणार कामानं. घरात काम बी असतंय ढिगारा. 3 ते 4 दिवस झालं बघा ब्लॉक असं शॉर्ट घालाले ते बी चलता ब्लॉक व्हिडिओ तर घालणंच होत नाही. एवढे व्हिडिओ आहेत खास तुमच्यासाठी काढते, पण कोण लाईक करतं नाही, फॉलो करतं नाही, सबस्क्राईब करतं नाही चॅनलला. तुमच्यासाठी विचार करून काढते बघा व्हिडिओ. काय करावं, सगळं विचार करून बोलून चांगलं नीट व्यवस्थित घालावं लागतं व्हिडिओ बी.
घरात टाईम भेटत नाही, घरात काम बक्कळ असतंय मला काम. लेकरं आहे तर 2-3 खाया प्यायचे. घरातलं काम करावं लागतं, स्वयंपाक करावं लागतं, सगळं करावं लागतं बघा. टाईम भरून चालले दिवस, कुठे चालले हे पता लागणार. जरा लाईक करत जावा, शेअर करत जावा, सबस्क्राईब करत जावा, चॅनलला फॉलो करत जावा, शेअर करत जावा.